मला पोलीस कंप्लेंट देणं म्हणजे का भातुकलीचा खेळ वाटला काय? मजाक मजाक खेळून राहिले का तुम्ही? अशीच कंप्लेंट दिली, अशीच वापस घेतली, मग आम्ही रिकाम चोटाव का? तुमच्या मागं फिरणारे गुन्हेगार शोधणारे? आता आम्ही तो किती मेहनत करून पकडला, वावरात फिरलो तिकडे जंगलात आणि त्याला अंदर आणलं टाकलं, आणि आता ही बाई म्हणते की कंप्लेंट वापस घ्या म्हणते. त्यानं काही करेल नाही. थांबा, तुमचा बजेट बसा लागते आता. नाही ना साहेब, माझ्यानं चूक झाली ना बापा साहेब, मी मान्य करतो ना माझ्यानं चूक झाली ना. माझा वय निर्दोष आहे ना साहेब, सोडा ना तुम्ही, सोडा ना माझा वय आले सर, सोडा ना. साहेब बॉल शॉट केलाय नो, कातंडा फुटले ढकल लात मारून बाबा, दोन्ही पाय लात मारून आले. साहेब 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 काय झालं रे? काहीच नाही झालं ना बाबू. लात कुठे मारली, कुठे बबलून राहिला? लय बेजार नाटके असं रे का तू? सारा गावाचा मी म्हणतो तुला नाटक कंपनीत काम करायला पाठवायला पाहिजे. लय लय येते तुले आई बन बापा. तुमच्यासाठी फक्त दुसऱ्या माणसाला पिशार काढा लागला, दुसऱ्या माणसाचा तो शिवल्या. तुमच्यासाठी मार खाऊन राहिला तो. अशा खोट्या कंप्लेंटा देत जा तुम्ही आणि दुसऱ्याला भोगायला लावत जा. तुमच्या जवळ बी अंदर गेला घंट्या, त्याने गरिबांना मार खाल्ला आमच्या हातचा, आणि आता हा खाऊन राहिला. जराशा लाजा वाटू देत जा, खोट्या कंप्लेंटा देता काही होत नाही, घेत नाही. बाईची जात आहे ना, जरासा विचार करत जा ना. तर तुमच्या बायाच्या कंप्लेंटा जर नाही घेतल्या तर वरून प्रेशर आहे आमच्या. नाही मग लगेच बापा आंदोलन गिंदोलन अशा खोट्या कंप्लेंटा देता मग तुम्ही, आणि मग मागं घ्यायला येता. म्हणजे आम्ही रिकाम चोटत जा, आम्हाला काही दुसरे धंदेच नाहीत ना. फक्त कसं तुमच्या मागे फिरा. हे धंदे मस्त येतात तुम्हाला. साहेब आता नाही होणार ना साहेब, माझ्या चूक झाली ना साहेब, मी माफी मागतो ना साहेब तुमची. मी तुमच्या पाया पडतो बापा, हात जोडतो, माफी मागतो मी. माझा वायला सोडून द्या साहेब, तुम्ही सोडून द्या ना. मला समजलं ना साहेब, आता माझी चूक समजलं ना. मी बापा लय अहंकारात गेलती ना, लय अहंकार होता मला बापा. सगळं नष्ट झालं ना बापा, सगळं खतम झालं आता. द्या ना साहेब, माझा वायला सोडून द्या ना, आता सोडून द्या ना साहेब. बरोबर, आता तुम्हाला समजलं ना. आता तुमचा बजेट मग कंप्लेंट वापस तशी नाही घेत. आता पहा तुम्ही कसं करतो. छोटू मॅडम, छोटू मॅडम सर बोला. चला घ्या यांना आतमध्ये घ्या. चला तो शिवल्या तिथं घ्या यांना, त्या लेडीला घ्या तिथं. यांचा पिक्चर काढायचा आता. कशा खोट्या कंप्लेंट देतात, कोणावर कशा आरोप लावतात हे पाय नाही आता. चला घ्या यायला अंदर घ्या. नाही साहेब बाबा, असं करू नका ना साहेब. आता मला अंदर टाकू नका ना बाबा. मला काय मारून राहिले तुम्ही, मला नका करू ना असं साहेब. मी ना काय केलं बाबा, मी काहीच नाही केलं. मी काहीच नाही केलं, खोटे बोलले ना तुम्ही. कंप्लेंट टाकता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये, मागे घेता. हा काय प्रकार आहे, काय प्रकार आहे? याची शिक्षा तुम्हाला भोगावंच लागेल ना. साहेब सोडून द्या ना शिंदे साहेब, तुम्हाला सांगतो मी पाया लागतो बाबा, पाय चाटून पाहिजे काय साहेब, सोडा दो बाबा. बॉल सेट केलाय ना साहेब, बॉल सेट केलाय. अपेंडिक्सचा खूप आहे अंदर, पोटा नका मारून. पेंडिकचा कोम झाला त्याला आता का रे? अटीचा आला फळफळ बदली करतो ना आमचे गडचिरोली चंद्रपूर तिकडे रे. कर ना मग. तुला सोपी वाटलं वाटते. अशी होबाशी करायला याच नाही पोलिटिशियनले. असं आलं दंगी असे दंगी बसतात मग. चला मॅडम घ्या घ्या यांना कस्टडीत घ्या तिकडे. चला लवकर चला. ते कसं शिंदे तिथं पिशार काढून राहिले शिवलाल जा, तिथंच यांना घ्या. म्हणजे तिथं सगळी व्यवस्था आहे केलेली. म्हणजे त्या व्यवस्थेत यांचं घेऊन जाते कार्यक्रम. हो सर, चला चला बाई चला. मॅडम काही गुन्हा नाही ना बापा, नवऱ्याने मला लय धुतलं ना बापा. आता का तुम्ही धुता आधी सगळे जण का धुयायलाच पाहिजे का बाबा? मॅडम असं नका करू ना, असं नका करू ना मॅडम. गुन्हा केला तर सजा तर कसं भोगावीच लागेल ना. पहिलेच असा प्रकार करायला नव्हता पाहिजेत ना तुम्ही. काय हे खोटं बोलणं, किती खोटं बोलणं. एवढ्यापर्यंत खोटं बोलत असते का कोणी? दुसऱ्याला जेलामध्ये टाकणं, निर्दोष व्यक्तीला. ते बी कंप्लेंट काय दिली होती बाई तुम्ही? कंप्लेंट काय दिली होती? माझ्या जवयाने कपडे फाडले, मिठी मारली, माझे केस ओढले. काय प्रकार आहे हा? हे असं सांगणं असते का? असं सांगणं असते का? मॅडम चुकलं ना माय, मी किती खेप माफी मागू बाबा? तुमच्या पाया पडू का मॅडम? आता पाया पडू का तुमच्या? किती खेप माफी मागू? चुकलं ना मॅडम, माया चुकलं ना. आता नाही होणार ना असा प्रकार, आता नाही होणार. हो छोटू मॅडम यांना घेऊन जा लवकर. चला घ्या लवकर येईल कस्टडीत. चला तिकडे घ्या, पिशा रूम मध्ये घ्या. चला. हो सर, हो चला चला बाई चला पुढे. आता या बाईचा बजेट बसवा लागते. बस झालं. किती फिरवलं तिकडे जंगलात, हातपाय दुखले 2 दिवस लेखाची. त्याला ना मालिश करू करू थंडागार होतो. मी गोया घ्या लागल्या मला. आता पाहतो कसा बजेट आहे. साहेब तुम्हाला मामाची शपथ मला मारू नका. आता मी कधी जसा आगोपणा करायला येणार नाही, पोलीस स्टेशनला कधीच नाही येणार, बापजन्मी येणार नाही. तुम्ही मामात लायकाला साहेब. शिंदे साहेब तुमच्या मायची शपथ. मला सोडून द्या ना. मी ना काहीच नाही केलं ना बापा, काहीच नाही केलं हो साहेब. मी आता धमक्या नाही देणार ना. आता पोलीस स्टेशनच्या आवारात मी येणार नाही, गेट बी उभा नाही राहणार मी. तुमच्या मायची शपथ. मायची शपथ काढे खातर रे? माय का भाजीपाला आहे का? रस्त्यावर पडेल आहे का? मामाई शपथ घालून राहिला तर
धमक्या कशा देतात फोनवर? असं करीन याव करीन त्याव करीन ना, गडचिरोली चंद्रपूरले बदली करत राहणार आमची. कर ना मग, कर कर. नक्षलवादी एरियात कर बदली, तटी बसर नाही हा गडी, हा डेंजर हा. शिंदे म्हणतात मला, शिंदे म्हणता घंटा लागते भाऊ. तुझ्यासारखे तर लय पाहिले म्या. हा मला शिकवते वाटी येऊन असं तसं ना. आता पिशार निघून राहिला त्याचा, आता साहेबाची माफी मागते तो. मामाची शपथ घालते. मामाची शपथ काय घालते तू? साहेब घ्या आणून आता कसं चानस याला हा हात मोकळा होते आपला. कसं मग डबल काही चानस निवड आपल्याला 5-6 महिने कोणाला काही घडायला भेटत नाही. घ्या आणून यायला मजबूत, मागणा पुढे फपुडा उड्या हा ना यायला मजबूत. बापा मला मारू नका ना मी पुरा मुळेला आहे ना बाबा, खालपासून वरलो. मला मारताय बाबा, डब्बल दवाखान्यात भरती करायला माझं पैसे नाहीत ना. चक्कर गेला ना माय याच्यामध्ये बाबा, पुरा शरीराचा भुगा व्हायलाय ना बाबा. मला मारू नका रे बोले लोक ना. तुला मारल्याशिवाय राहत नाही ना भाऊ रे मी. तुझ्या तर पुरा पिशारा काढतो ना. वय करणं आपल्याला अजिबात पडत नाही. दे शिंदे, सोडून द्या त्याला, सोडून द्या. बस झालं आता. हा द्या शिवल्याला सोडून द्या. या बाईचा नंबर आहे आता. ठीक आहे साहेब, देतो मी याला, सोडून देतो याला. बापा रे, हे असं टांगू मारतात का बाबा? जेलात तर काही खरं नसते रे बाबा. कसं रे बाबा तेव्हा आता माय बी असं काय रे बाबा? आता मला असं जोडतात का आता? बापा साहेब, देव पावला. मी तुमचे पायदून पाणी पितो बापा. मला सोडलं ना बापा तुम्ही ना. आता मी कधी बापा पोलीस स्टेशनला आवारात बी येणार नाही, काहीच नाही बापा. देव पावला बापा साहेब, देव पावला बापा. सोडलो तुम्ही ना तर मला खाली उतरा बापा. फक्त आता उतरा बापा. मी तुमच्या दोघा तिघांचे पाया लागतो बापा, पाया लागतो. आता नाही, आता असं तरी कामं नाही करणार बापा, नाही करणार. कसा मार खा लागते हा घेणं देणं. चुल्यात गेली ते निवडणूक, आमदारकी काही बापा, काही खरं नाही ते. चाल उतर बस झाले तुझे नाटकं. माहिती आहे ना आम्हाला तू काय कसं असतं. साऱ्या गावाची नाटकं तुला येतात रे. तू तर नाटक कंपनीत काम करायला पाहिजे होता, पण तू कसं चुकून अटी झाला. तुला साऱ्या गावाचे नाही नाटकं. चला उतरा शिंदे, त्याला खाली उतरा ना. तुम्ही दुसरा गुन्हेगार घ्यायचा आहे ना. तुम्ही भलते टाइमपास करता शिंदे. आज लोक तुम्ही मारझोड केली तरी म्हणजे अजून तुमचे हात सफा झालाच नाही का? अजून इच्छा आहेच का तुमची? हो साहेब, घेतो खाली. साहेब बापा, मी बंद्या पोलीस स्टेशनच्या पाया लागतो बापा साहेब. आता मी आवारात बी येणार नाही बापा, तुमच्याशी कधी बोलणारही नाही, काहीच नाही बापा. आजपासून कानाला खडी. तुमच्या पाया लागतो मी आता. चाल उठ, नाटकं नको करू. माहित आहे तू काय आहे. प्रत्येक वेळेस तू असं नाटकं. चाल उठ. तू का आज जास का? आम्हाला लोक शिकू ते. चाल उठ लवकर. हो साहेब, जातो बाबा, जातो. अरे बाबू शिवल्या, चाल बाबू, याने सोडलं तरी बाबू तुले. याचं मग काय करून होतं रे बाबा, भुगूट पाळत होते काही. चला छोटू मॅडम, घ्या त्यांना लटकवावर. चला मला जोडतात वाटते बाबा. हे आता उलट टांगू काही खरं नाही बाबा. हे शिवल्यासारखे जाय वाटते आता माहिती भारी. साहेब मला सोडून द्या ना साहेब. मी ना काही नाही केलं ना साहेब मला सोडून द्या ना बाबा. मी ना काहीच नाही केलं ना. हो सोडून द्या. खोटा कंप्लेंट करत जा ना मग. आणि मग म्हणता आम्ही काहीच नाही केलं, सोडून द्या आम्हाला, निर्दोष आम्ही. हे असं चालते काय? याची सजा तर भोगावच लागेल ना तुम्हाला. परत असा गुन्हा केला नाही पाहिजे तुम्ही. नाही ना मॅडम, आता होणारच नाही ना मॅडम. माझ्यानं चुकी होणारच नाही ना मॅडम आता माझ्यानं. सोडून द्या ना मॅडम. एवढ्या बारीनं माफ करा ना मॅडम, माफ करा ना मला. चला मॅडम, हे बाई लय नाटकं करते बरं. हे दिसते तशी नाही हे बाई बापा. आम्हाला का लहान या बाईनं पिसाट केलं काय? मागेच फिरली. गंठ्याला जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत या बाईनं आमचा दम नाही काढू दिला. आमच्या मागच पकडाच माहिती दिले. नाही मग तुम्ही असं केलं तसं केलं. तुमच्यावर आड घेत जा हे बाई. एवढी बावन आहे हे बाई. या बाईला आता सोडूच नका. या बाईला हिसका दाखवा दादा. मॅडम विचार करूच नका. घ्या संधीचं सोनं करून आता. नाही ना बाबा साहेब, आता माझ्यानं चुकी झाली ना साहेब. आता कधीच नाही होणार असं. आता जिंदगीत बी होणार नाही कधी असं माझ्यानं असा गुन्हा. झालं ते साहेब, आता माझ्या हातून घडलं ते. आता नाही होणार. मग होणार नाही. जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. अशा 3 खेप तुम्ही नदलो कंप्लेंट दिल्या. आम्ही 3ही कंप्लेंट मध्ये तुम्हाला साथ दिली. आणि आता तुम्ही काय म्हणून राहिले मागं घेतो. आम्ही एवढे रिकाम चोटाव का? छोटू मॅडम चला घ्या लवकर यायचे टांगा उलट. चला बजेट लावायचा. चला पिशार काढा. बाईचा असा पिशा काढा लागते भाऊ. घे बस आता. सर तुम्ही जा इथून. मी बघते आता हिचं काय करायचं आहे तर. मी बघते ना. हो आम्ही जातो, तुम्ही बघा काय आहे तर. हो ठीक आहे चालेल. चाल होय सारखी होय. चाल नाटक नको करू. असे नाटकाला जमतात तुले नाटक खोरे. अरे बाबा रे, मला कोणीतरी सोडते की नाही रे बाबा. मला तर काय कोणी सोडायला येऊन नाही राहिलो. गावातले लोक कुठे गेले तरी गावातले म्हणत बरं गोपना करू नको. मॅच केला धडा गाडीत बिपा मॅच घातला. आणि आता ते काय सोडायला येतील मला. तरी ते बुढे आलते. ते बुढे बी गेले, कुकडे गायब झाले. त्याला नेलं शिंद गावातले वापस.
बाबा गजानन बाबा मी असं करणार नाही डबल. आता या शरी कामं करणार नाही ना गजानन बाबा. मला सोडायला लाव ना बाबा मागा आतल्या लोकायले. ओ साहेब मी ना काहीच नाही केलं ना साहेब. ओ बाबा कसं होईल रे बाय. मी ज्याला सोडतो वाटते बाबा. हे पोलीसवाले काही करे बाबा मारतात मी मले. जमलं शिवलाल भाऊ आले बापा मला सोडायले. बापा रे देवच पावला रे बाबा. देवच पावला बाबा. शिवलाल भाऊ आले रे बापा. आले बापा. शिवलाल भाऊ तर बाबा पट्ट्या बांधून आहे बाबा. चिनक जाण काय झालं बाबा. शिवलाल भाऊ ऍक्सिडेंट झाला वाटते बाबा. निवडणूक लिहू होतात माणूस. नक्की दारू पिऊन कार्यक्रम केला माणसानं. काय माहित बाबा. शिवलाल भाऊ काय जलात आला काय माहित. काय की मला सोडायला आला. बाबा पोलीसवाल्या नांदे लागेल पुरते. देवा देवा रे बाबा वालचा टाकला. दुखून राहिलं हो सारं. बाबू या टकल्या बाई मला मार खा लागला ना. मी भोपाशी झालो ना बापा. हा मला असं वाटलं बापातलं ऐकतील लोक आमदार गेले. हो बाबा काचं काय रे बापा. या पोलीसवाले झोडलं रे बापा मला. हो बाबा टकला बाय काय पाहून राहिला बाकडे टकमक. शिवलाल भाऊ आले का मला सोडायला आले का. सांगा साहेबाले साहेबा सांगा मला सोडून द्याले. मी ना काहीच नाही करेल ना. शिवलाल भाऊ शिवलाल भाऊ बाबा रे वानाच्या तू या पायीच तो मला मार खा लागला. वरून म्हणतो मी ना काहीच नाही केलं. धमक नाही केलं. तू पाय आता काय डबल मार खाऊ का मी त्या पोलीसवाल्या हातचा. माय हड्ड्या चूर गेल्या त्यानं 2-4 ठिकाणी नक्कीच मोडलं त्या पोलीसवाल्याने मला माहित आले का. आणि वरून म्हणतं सडेल तोंड्या की मला सोड. तू पाय आता काही कर जलात सड तिकडे. पण मला जाऊ दे बापा. खरी मला सुट्टी दिली जाईल पोलीसवाल्यानं. त्याचं बापा डबल जर दिसलं की डबल हाती बोलते. हो शिवलाल भाऊ राजा तुम्ही राजकारणी असल्या राजा मला सोडत नाही का. गावातले राजा कोणी घेऊन नाही जाणार सोडायला. आता तुम्ही तर दिसले मला गावातले. मला सोडा बापा. सांगा साहेबाले सांगा काहीतरी. तो काहीतरी सांगा. काय सांगू साहेबाले. साहेबाला सांगायला गेले की डबल मारते मला साहेब. मी नाही जात आता पोलीस स्टेशनला बापा. कानाले हात मी चाललो पहिलो घरी. आता मला जाऊ दे रे बापा. तू पाय बापा. बाबू शिवल्या पहिलं उघड उठून काही खरं नाही बापा. गोंट्याच्या टंटे कोणाच्या नांदीने लागेल पुरत बापा. हे पोलीसवाले काही खरं नाही बापा. म्हणजे बोलायला जायचे व्हायला जायचे बापा. दाबून मारतात रे बाबा. ओ मावो बापा हो बापा. शिवले गेला रे बापा. याने सोडलं नाही आपल्याला. याने मार खाल्ला पोलीस आले हातचा. याने कोण मारलं असेल पण मला तो धुनच राहिले पोलीस आले. पण याने झोडून राहिले बापा. याला काय केलं रे बापा. काय झालं बापा असं. पोलीस स्टेशन बेकार आहे रे भाऊ. हे टिसा काही खरं नाही बाबा. हे पोलीस झाले सारे सारखंच आहे बाबा. दणके मारतातच पण हे बाबा. हे विचार नाही करत रे बाबा. बेकार लोक आहेत बापा. हे बेकार आहे लोक. मॅडम मी काही नाही केलं ना मॅडम. मला काही गुन्हा नाही ना मॅडम. तुम्ही मला मारू नका ना मॅडम. तुम्ही सटासट मारू राहिले मला. मॅडम मारू नका. मी काहीच नाही केलं ना मॅडम. काय वर खोटे आरोप कसे लावतो. खोटे आरोप लावायची अगदी वाटत नाही का काही. निर्दोष व्यक्तीले दोषी म्हणून अंदर टाकता. त्या कंप्लेंट करतो लोकांच्या. आणि अंगलट आले की मग म्हणते की कंप्लेंट वापस घेतो. काय प्रकार आहे हा. असं केलं नाही पाहिजे म्हणून हे सजा आहे आता. मॅडम मारू नका. ओ मावो गेलं कमळ गवाय. ओ मावो कसं मॅडम कसं. काय बापा कोणती बाई आणली रे बापा. हे चांगलीच लावली पाहते बाबा. मावून बापा करून राहिली येतं. पटीचं काही कोणालीच म्हणजे कोणालीच बापा गोय नाही रे बापा. कोणाची बायली मारतात माणसाली मारतात बाबा. काही खरं नाही बापा. हे पोलीस स्टेशन बेकार आहे बापा. अरे बापा रे मेली रे बापा. हे बाई आज हिचा जीव जाते बापा. बाईचा जीव असतेच की एवढा झाक. बाईले मारून आले बापा पोलिसाले. अरे गडी मजा येऊन राहिली की नाही. कशी आवाज येऊन राहिली की तुले. पाहिला कसं असते दणका पोलीस स्टेशनचा. वय करतो ना तू. गुन्हा करताना पाहून जात. आणि वरून म्हणतो मग मी गुन्हेगार नाही. जी मजान फजा साहेब मला सोडून द्या बाबा. आधी मच्छरही डसून राहिले मला सगळे करमून नाही राहिलं. मी काहीच नाही करेल. तुमच्या मायची शपथ माझी शपथ घेऊन सांगतो मी. गावाची शपथ घेऊन सांगतो. मनी माझी शपथ घेतो. गजानन बाबाची घेतो. मी ना काहीच नाही केलं ना. काही शपथा न घेऊ झाले. तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तुला सोडतो आम्ही. काही वांधा नाही. मुख्य गुन्हेगार पकडलेला आहे. तू काही टेन्शन घेऊ नको आता. देंगे यांना कसं द्या सोडून द्या. चला सोडून द्या यांना. हो साहेब तुम्ही याला सोडून देतो साहेब. बापा साहेब देवच पावला बापा. देवच पावला बापा. मी आता जाऊन मारतील नारे फोडतो बापा. तुला मला शेरने घेऊन येतो. बापा तुमच्यासारखा माणूसच चांगला रे कोणी. फक्त कसं साहेब आता मला जाता झोडसान बापा. नाही तर मग कसं गाजर देतात ना हाती लाल जर. सोडतो करसान लावसान हाणं मला. त्या शिवल्यासारखा आता गेला बा तो लाल पिवळा होत. हटूनच गेला तो. नाही तुम्हाला काही मारत गिरत नाही आम्ही. तुमची सुटका झालेली आहे. टेन्शन घेऊ नका तुम्ही आता. ठीक आहे चला मग या मग तुम्ही. सोडा डेंगे त्यांना सोडा. तिथं काही विश्वास नाही पटून राहिला बापा. खरं बोलून राहिला खोटं बोलून राहिला हा बवारा. या पोलीसवाल्याचं म्हणजे काही खरं नाही ना. बोलतात जे कन करतात ते. अहो सरपंच ना शिवल्या बाहेर येऊन राहिला ना ते बाई बाहेर येऊन राहिली बाबा. घंटे सासू नक्की घंट्या सासूला काहीतरी पाथर मारली ना अंदर. म्हणून तर सारी गडबड झाली बा. सारे अटकले अंदर.
अरे बापा ते बाई साऱ्या गावाची बावा नाही गंठेची सासू तिनं काहीतरी बोर्ड घातलं अंदर जाऊन साहेबाला सांगितलं काहीतरी एकाही 2 केली म्हणून तर हे अटकलं ना सारं नाही तर लोक तर यायला पाहिजे होतं. मी म्हणतो त्या बाई नाही बाबा या शिवल्यानं काही घोर केला अशी नाही तर अंदर जाऊन सांगितलीच तिने एकाही 2 म्हणून तर त्या बाईला बोलावलं पोलीसवाल्यानं हिंबट तोंड करून आली ते घरून कसं तोंड होतं तिथं नाही काय हिंबटल्यावानी नक्की या शिवल्यानं घोर केला काहीतरी. बाबा शिवल्या भावी आमदार आहे तो काले घोर करणार आहे गड्या तुम्ही काही बोलता गडे हो काही माणसं आहे बा तुम्ही ऐकलं का मला नाही पटत बा हे असं आपल्या गावातला माणूस बा त्याच्या नावानं कोण्या काढून राहिले चांगला माणूस आहे तो ते लागलंच तर घंटेची सासू बदमाश आहे तिनं काहीतरी केलं असेल काय बा. हा शिवल्या 2 घंटे झाले अंदर जायला तर ते काय उपटून राहिला का अंदर जाऊन यायला पाहिजे की त्यानं बाहेर नक्की याची काहीतरी खिचडी शिजशील म्हणून अंदर आहे हा शिवल्या हा शिवल्या वेळा चॅप्टर आहे ना याला खाय प्यायला भरली तर होते हा. नामदेव सरपंच या शिवल्यावर तर मा कोवडीचा विश्वास नाही मा पोऱ्या पण विश्वास नाही माया त्याच्यावर तो काही ना काही चापलूशीपणा करून राहिला अंदर जाऊ 2 घंटे झाले ना अंदर जायला तू म्हणाला तेच बरोबर आहे खरंच ना लय बोगस आहे तो फक्त या मा गळ्याले रगेले फक्त विश्वास आहे त्याच्या मला तर कोवडीचा विश्वास नाही भाऊ त्याच्या माहित बा आता तो जोपर्यंत बाहेर येत नाही तो लोक तर काही पता लागत नाही यानं काय केलं आणि काही नाही खिचडी काय शिजली तर एक तर ते पोलीसवाले बाहेर येऊन नाही राहिले ना नाही तर एखादा पोलीसवाला बाहेर आला की विचारते माणूस आता माझ्या 2-4 वैखीच्या दटीचा पण आता कोणाला विचारा कोणी येऊनच नाही राहिलं बाई कुत्र्याचं पिलू बाई फिरून नाही राहिला त्याच्यापैकी एक बी सरपंच राहाटीचा उभी आता जाय येतीन ता येतीन पाहू लेखाचं कधी येतात आता ते यायची वाटच पहा आता वाटच पहा. अरे गड तुम्ही कसं लय लय घाई करून राहिले थांब जराशी अरे शिवलाल घंट्याला सोडून आणते म्हणजे आणते 100% सोडून आणते मा शब्दावर तुम्ही ध्यान द्या ना शिवलाल सारखा माणूस नाही भाऊ आमदार केली उभा आहे शिवलाल त्याचा ऐकायच लागेल ना पोलीस वाले येले फक्त कसं तुम्ही हे नवा करू बा कन्या नवा काढू माग हे बॉडी तुम्ही याद का रे बाबा बाबा रे काय करू ओ मावो बाबा गेला जीव गेला ओ मावो मावो ओ बाबा आता मग मजा घेतात रे बाबा मला अड्डा गेले बाबा हे पोलीसवाल्याने धुतलं रे बाबा मला बाबा पहा पुढे पहा तुमचा शिवलाल पहा तिकडे शिवलाल पहा ना आणलं घंट्याला सोडून पहा ना तिकडेच पहा पहा पुढे पहा तुमच्या भावी आमदाराचे हाल पहा काय आहेत पहा तुमच्या डोळ्यानं पहा ओ मावन मो बापा वरून राहिला तुझं सळल्या खुल्ला आटते त्याच्या पहा ए बाबा मुकड्यान चाल बाबा शिवले आपल्या रस्त्यात चाल बाबा याशी बोलू नको बाबा मजा घेते ना आता हे मजा घेते रे बाबा रे बाबा डुकून नाही रे बाबा बॉल सटकला वाटतं बाबा माया बापा रे मा काचोंडा गोळ्या दुखून राहिल्या हो गळा शिवला अरे काय झालं रे बापा काय झालं तुले अरे बाबा ते काही विचारू नका बाबा काय झालं तर मला माहित आहे बापा अरे बाबा खले खतरनाक काम बापा बुडे बा दुखून राहिलं सारं बाबा मांड्याला झाल्या बापा रे बुडे बा तुम्ही तर लयच फडफड करा गंठ्याले आणि ते सोडून असं तसं हात झोडला पोलीस वाले ना शिवल्या पुरा दाबून मारला याले तर बोलताही नाही राहिला ना चालता येऊन राहिलं बरं पण अंदर तू तर चांगला गेलता असा हे कोणा हाकोळा होऊन कोणाला पट्ट्या मट्ट्या बांधून काय झालं काय फोन काय झालं काय अरे भावी आमदार असणं बहाद रे तू असं कसं काय अरे बाबा काचा भावी आमदार चांगला गेलो वांगला आलो बाहेर ते पोलीस आले काय ऐकत नाहीत बापा त्यानं बेजा धुतलं मला काय माहिती सांगा तुम्हाला ज्या कळावर पडी त्या कळावर मारला त्या साहेबांना मला तो शिंदे साहेब आहे की चिंदे साहेब आहे तो बापा मला जाऊ द्या आठवून तो अटी जर त्यानं जर ऐकलं की नाही डबल झोडीन तो मला बापा धुपुटच काढीन माय अरे रघ्या तू तर बापा मोठे गाई देस रे बापा मा शिवलाल सोडून आणते ना असं करते गंठ्या बाहेर आल्या शिवरा येत नाही पायनं याच्या ढुंगणाला हळद लावा लागते ना आता याला सुद्धा चालता येऊन नाही राहिलं हेकोडा चालून राहिला आता म्हणणं हा आणि ते सोडून शिवल्या अरे हो बा मला वाटलं बापा आमदार केले राहिला बाबा उभा शिवलाल तर आता कसं गळ्याचं इम्प्रेशन पडत असेल पण काचं काय बापा अजूनही डाऊनच परिस्थिती आहे गळ्याची हा अंदर गेला आणि यालेच मारलं पोलीसवालीने याले धुतलं बापा कार बापा काही खरं नाही बापा हे तर डुबती डंगा आहे तर मॅच मोठं सांगून राहिलं बापा याले तर ओटे नाही करायला पुरत आता का रे बा कसं रे हे कसं बाबा बापा जसंच आहे तसंच आहे बापा काही बापा विचारू नका तुम्ही हे पोलीसवाले बेकारात बापा
हो 10 मारतात आणि एकच मोजतात बापा. मला जाऊ द्या बापा, घरी अजून ऐकलं ते ना तर अजून झोडतील मला ते. काय खरं नाही बापा. ओ माय व लय दुखून राहिलो बाबा. नामदेव भाऊ सरपंच लय बेकार नांदा राजा. त्या कळार गुणीन त्या कळार मारलं बाबा. हो मा काजंडा वय दुखून राहिले बाबा. अरे देवा रे, अरे बाबा. ते शिवल्या येणं रिकामे कामं करायले. बाबा घंट्याला सोडायला आलता न तू. मोठा धपके देस पोलीस आलेले. कसा बांबू बसला रे बाबू. त्या बांबूच मोडला दे ना आता. काय खरं नाही तुझ्या बापा. घरी गेले की बायको ह्याचं ते आता माव. के रे दाबून रग्या पाय रे त्या माणूस कसा लिंगला लोटर पुसले का. काय कामाचा आहे बे हा पालू खोशा. मला माहित आहे का बाबा असा आहे म्हणून. हा तर रे हा तर लस बरा बाबा. पुरा पांचट आहे हात. काय खरं नाही बाबा याचं. सरपंच आपल्याला जाता काही ना काही करायला लागेल आता. हो आता आपणच करू काय ना गे. चला करू काहीतरी.